तर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचं शक्ती प्रदर्शन आता सुरू आहे। समर्थकांचा शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ते ठाण्यात पोहोचलेले आहेत। गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेत आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। ठाण्यातली सुहास कांदे सुद्धा आहेत, दादा भुसे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत। त्याचबरोबर हेमंत गोडसे देखील आहेत, जे नाशिक मधून आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले। बद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आता आपल्या सोबत आहे। सत्यम, अशी सौरभ मोठ्या संख्येमध्ये नाशिक मधून आहे शिवसेनेचे कार्यकर्ता सोबत विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि मंत्री दादा भुसे आहेत। आज मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी ठाण्यात त्यांच्या घराच्या समोर आहे ते आले होते। मात्र संध्याकाळी 8 वाजेपासून आहेत मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, टीम आणून आंदोलन करत होते। मात्र जे खासदार हेमंत गोडसे आहेत त्यांना तिकीट लोकसभेसाठी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांची आहे आणि हेमंत गोडसे असतील किंवा मंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी आज थेट मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत आणि आता देखील जे मुख्यमंत्री स्वतः त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी घराच्या बाहेर आले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहे। कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा नाराजी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्य ठाण्यानंतर आहे शिवसेनेचा नाशिक सुद्धा बालकिल्ला आहे, त्यामुळे हेमंत गोडसे जे आहेत विद्यमान खासदार त्यांना तिकीट मिळावी यासाठी प्रयत्न आहेत। हेमंत गोडसे असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून सुरू आहेत। मात्र सध्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हेमंत गोडसे असतील आणि मंत्री दादा भुसे आणि मोठ्या संख्येमध्ये शिवसैनिक नाशिक मधून आले त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करत आहेत। हे जे नाशिकची लोकसभा सीट आहे ती आहे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडून हेमंत गोडसेकडून मुख्यमंत्री मनधरणी आहेत किंवा जे काही त्यांच्या प्रयत्न आहेत ते आता सध्या आहेत संवाद साधून प्रयत्न करण्याच्या या ठिकाणी सुरू आहेत। सौरभ, नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळावी आणि हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न होतो हेमंत गोडसे।
ठाण्याच्या तालुक्यात नाशिकमध्ये शिवसेना आहे. गेली अनेक वर्ष नाशिक शिवसेनेने भव्य जनतेचा सन्मान केलेला आहे. ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला आलेलो आहोत. नाशिक हा शिवसेनेचा बहिणीला आहे. आम्ही सर्व नाशिकचे शिवसैनिक महायुतीचे सर्व नाही काय पाडणार अरे येतोय महायुतीची उमेदवारी तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत अतिशय चांगलं काम केलेले माननीय खासदार बोरसे साहेबांना द्यावी. सर्व शिवसैनिक महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जीवाचं दान करू आणि शिवसेनेचा भव्य आणि धनुष्यबाण नाशिक मधून आपल्या सेवेमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा आढळून होते. त्याच्यामध्ये नाशिकचाही हात वर असेल अशा प्रकारचं एक पवित्र काम आम्ही या ठिकाणी संपन्न करू. खरं म्हणजे आम्हाला इथे येण्याची आवश्यकता खासदार साहेब पडायला नाही पाहिजे होती. कारण साहेब प्रत्यक्षपणे आम्हाला तसं सूचित केलेलं अंतिम अधिकार तो तुमचा आहे. तुमच्या आदेशाप्रमाणे तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सेवेमध्ये रुजू करेल हा शब्द आम्ही बरोबर आहे ना. जास्तीचा वेळ घेत नाही आणि आज आम्ही तुमचा आदेश घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. शिंदे साहेब आगे बढ़ो. बाळासाहेबांचंही त्याच्यावर प्रेम होतं, आनंदीगे साहेबांचंही प्रेम आणि माझंही आणि म्हणून आणि नाशिक आपण बघायला गेलं तर धुळे भाऊ आहेत का आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुतीचं किंबहुना पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा सरकार स्थापन करायचं. आवाज कमी केला आणि मग राज्यातून देखील आपण नेहमी म्हणतो की 45 पार त्यांचं मोदी साहेबांचं जी घोषणा आहे 400 पार आणि आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 45 पार आणि मग एक एक जागा आपल्याला महत्वाची आहे. एक एक उमेदवार एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे. अगदी गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालतात आणि म्हणून
आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे. हे काय आपण त्या ठिकाणी आपला आग्रह जो आहे आपला आग्रह कायम ठेवलेला आहे आणि अशा कुठल्याही बातम्यांवर अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खात्री करायची. मला तुम्ही बोलला असता मी तुम्हाला सांगितलं असतं इकडे तुम्ही होळी सोडून यायची आवश्यकता लागली नसते. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी तुम्ही सगळे खंबीर आहात. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अन्याय होणार नाही याची काळजी एकनाथ शिंदे घेईल. आणि असे 7-8 मतदारसंघ आहेत त्यावर चर्चा सुरू आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठ जे आहे तुमच्या भावनांचा देखील विचार नक्की करतील आणि भावना आहे त्या देखील मला वाटतं या सगळ्या एवढ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचल्या असतील आणि तुमच्या भावनांची मी देखील सहमत आहे. त्यामुळे तुमची भावना तुमच्या भावना तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे आणि त्यात माझ्याही भावना. आपण शेवटी महायुतीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून देऊन मोदी साहेबांचे हात मजबूत करायचे आणि आज गेले आपण 1.5-2 वर्ष जे काम केलं त्याची पोचपावती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असेल तर जास्तीत जास्त जागा आल्या तरच आपण समजायचं आपल्याला पोचपावती मिळाली. आणि म्हणून या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचा जो निर्धार आहे आणि आपण केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला माहीत आहे. हा सर्वसामान्य भारताचा मुख्यमंत्री मी सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री समजतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना. आजही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कालही मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं माझ्यात काय बदल झालाय त्यामुळे शेवटी आपण बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या शिवसेनेत आहोत आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आणि भावना तुमच्या मला कळलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना त्यात माझ्या भावना आहेत आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे नाशिककरांचं जे काही शिवसेनेवर असलेलं प्रेम आहे आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे. त्यामुळे मगाशी कोणतरी घोषणा देतो त्याला काय धनुष्यबाण कोणी अन्याय करणार नाही याची काळजी मी घेईन एवढंच आपल्याला मी सांगतो. पुन्हा एकदा दादाजी भुसे साहेब आपल्या सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हाला बराच वेळ थांबायला लागले इकडं आणि होळीच्या दिवशी आणि तुम्हीच आमचं दैवत आम्हीच आमचं सण आणि तुम्हीच आमचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सगळ्यांनी मनापासून या ठिकाणी त्यांना एकदा होळीच्या खाली बसा ना हो. आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.